नमस्कार मंडळी. तर गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आजही आमच्या अण्णांनी शेतामधून एक रानभाजी आणलेली आहे, ती तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघितलीच असेल, तर दाखवते मी तुम्हाला. ही बघा ती. तर ही आहे ती रानभाजी. त्यालाच आपण काय म्हणतो, गोड कारले. तुम्हाला माहीतच असेल. तर याला गोड कारल्याबरोबर म्हणजे आमच्या इकडे गोड कारलं म्हणतात, पण बऱ्याचशा भागात करटुळ्याची भाजी असंही म्हणतात. करटुळ्याची भाजी. तर ही वेलवर्गीय भाजी आहे आणि ही सहसा डोंगर भागातच आढळते. म्हणजे असे इकडे सपाट भागात वगैरे तुम्हाला दिसणार नाही. डोंगर भागातच ही नैसर्गिकरित्या जंगलामध्ये उठते. तर सध्या याची म्हणजे उगवण्याची येण्याची क्षमता ना कमी आलेली आहे. कारण आता आपलं जंगलामध्ये अतिक्रमण होत आहे आणि रसायनं वगैरे फवारलेली असल्यामुळे हे आता कमी प्रमाणात उठत आहे. तर हे आमच्या अण्णांनी आज घेऊन आलेले आहेत आणि हे खूप आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. भरपूर प्रमाणात आपल्याला प्रोटीन असेल, फायबर भेटतं, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते. विटॅमिन ए असेल, सी आपल्याला यातून भेटतं. तर याला गोड कारलं का म्हणतात, तर हे जरा म्हणजे कडवट नसतं. हे कारल्यावानी आपल्या म्हणजे रेग्युलर जे कारलं आहे त्या कारल्यावानी कडवट नसतं, थोडंफार गोडसर असतं. त्यामुळे आपण याला गोड कारलं असं म्हणतो. आणि हे गोड कारलं खूप खूप महाग आहे. तरी इकडे मला वाटते 80 रुपये पावशेर आहे वाटतं हे कारलं. कारण खूप गुणकारी आहे, त्यामुळं बरेचसे माणसे व्यक्ती घेतात, ही भाजी घेतात, आवडीने खायला घेतात, कारण चवीला खूप लागते छान. तर ही भाजी आज मी करणार आहे. तर सोप्या पद्धतीने करणार आहे. काय, तेलामध्ये कांदा, जिरे, मोहरी वगैरे आणि तुरीची डाळ आणि हे कारलं टाकून ही मी भाजी करणार आहे. तर कारल्यावानीच यातील आतल्या बिया आपल्याला काढायच्या आहेत आणि भाजी करायची आहे. तर सहसा दुसऱ्या ठिकाणी पण शेंगदाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा कूट टाकूनही ही भाजी केली जाते. तर आम्ही अगदी सिंपल पद्धतीने करतो. तर तुम्ही ही भाजी खाली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. खालीच असेल, सहसा म्हणजे भेटते ही बाजारामध्ये. तर जर तुम्ही खाली असेल तर कशी लागते हे कमेंट करून नक्की मला सांगा.